नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्याला माहिती आहे डी एम ई आर फार्मासिस्टची भरती आता पुढच्या महिन्यात होणारच आहे सप्टेंबरमध्ये. तर आपण सुरू केलेलं आहे इंग्लिशचं ओकॅब जे की पी वाय क्यूजमधून घेतलेलं आहे आणि ते पण वेगवेगळ्या एक्झाम्समधून घेतलेलं आहे. फक्त सरळ सेवा परीक्षेच्या पी वाय क्यूज तर नाही, तर आपण नाही का MPSC UPSC आणि SSC जसे एक्झाम्स असते त्याच्यातून आपण हे पी वाय क्यूज काढलेले आहे. जेणेकरून आपल्याला जर त्या लेवलचे प्रश्न आले तर आपल्याला हे सोपे जाईल हे सोडवायला. म्हणजे अँटोनियम सिनोनियम्स ओकॅप आपण घेऊन आलेलो इंग्लिशचं. तर त्याच तरी आपलं काय होते ते तेवढा आपला सराव जास्त चांगला होईल आणि आपण जास्त एक्झाममध्ये क्वेश्चन सोडू शकू. तर पहिला आजचा वर्ड आहे दॅट इज फॅटल जे आहे हे SSC 2023मध्ये आलेलं आहे आणि याच्यातनी ऑप्शन ए आहे ॲडिशनल इझी डेडली जॉयल. तर याचं ॲन्सर होऊन जाते डेडली, कारण की फॅटल जे असते ना फॅटल असते डेडली. फॅटलचा मिनिंग होते डेडली. ठीक आहे. फॅटल म्हणजे डेथ कॉझिंग फॅक्टर्स असते, तर डेडली याचा सिनोनिम करेक्ट होऊन जाते. त्याच्यानंतर आपण बघू. त्याच्यानंतर इथं आपल्याला एक्सप्लेनेशनमध्ये बघा तुम्ही. तर एक्सप्लेनेशनमध्ये असं आहे की फॅटल म्हणजे काय होते, डेथ कॉझिंग होते. ॲडिशनल जे असते ते एक्स्ट्रा होऊन जाते. इझी जे असते ते सिम्पल होऊन जाते आणि जॉयफुल असेल चीअरफुल होऊन जाते. तर आपल्याला ऑप्शनमधून पण कधी येऊ शकते. हा एक मला खूप इम्पॉर्टंट वाटतो. जोवियल दॅट इज चीअरफुल. तर हे लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर आपण जाऊ सेकंड क्वेश्चन आजचा हे आहे की आय वाउच फॉर इट्स एफिकसी. आता यांनी मिनिंग काय विचारलेलं आहे वाउचचा. एक सेकंड. याच्यातनी जे आहे यांनी काय विचारलेलं आहे आपल्याला वाउचचा मिनिंग सांगावं असं त्यांनी विचारलेलं आहे. या वाउचचा मिनिंग काय होतं माहिती आहे का? तर याच्यातनी ऑप्शन जे आहे इनव्हॅलिडेट, मेंटेन, विटनेस, सर्टिफाय. तर याचं करेक्ट ऑप्शन जे आहे ते ए आहे, इनव्हॅलिडेट. वाउच म्हणजे इनव्हॅलिडेट. वाउच मीन्स टू कन्फर्म ऑर सर्टिफाय. वाउच म्हणजे काय असते, कन्फर्म ऑर सर्टिफाय. और याचा अँटोनियम विचारलेला आहे दॅट इज याचं काय विचारलेलं आहे अँटोनियम म्हणजे अपोजिट वर्ड असते. तर अपोजिट वर्ड होऊन जाते इनव्हॅलिड म्हणजे काय असते, द अपोजिट इज इनव्हॅलिड. टू कॅन्सल ऑर डिसअप्रूव्ह. ठीक आहे. तर वाउचचं मिनिंग काय होऊन जाते कन्फर्म अँड सर्टिफाय. ठीक आहे. आणि इनव्हॅलिडचं मिनिंग होते कॅन्सल ऑर डिसअप्रूव्ह. ठीक आहे. हे पण लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर येऊन जाऊ आपण तिसऱ्या वर्डवर. तिसरा वर्डचा आजचा आहे ते स्वीट. तो वर्ड काय आहे स्वीट. आणि स्वीटचा आपल्याला नाही का काय काढायचं, सिनोनिम काढायचं. तर लिथल, लिसिट, लाऊडेटरी अँड लँकी. आता हे चारही वर्ड बघा किती भारी वर्ड आहे. तर यातनी लिथल तर आपण बघितलं, लिथल तर होणारच नाही. लिसिट, लाऊडेटरी अँड लँकी. तर करेक्ट याचं लाऊडेटरी करेक्ट आन्सर आहे. तर एक्सप्लेनेशन असे स्वीट हिअर मीन्स प्लीजंट असते किंवा प्रेजवरती असते. स्वीट म्हणजे प्लीजंट किंवा प्रेजवरती. लिथल म्हणजे डेडली, लिसिट म्हणजे लीगल, लँकी म्हणजे टॉल अँड थिन. हे पण तुम्ही लक्षात राहू द्या वर्ड. चौथ्यावर अ ग्रुप ऑफ वर्ड. आता याच्यातनी काय म्हणते ग्रुप ऑफ वर्ड. युनिट ऑफ वेट फॉर प्रिशियस स्टोन. आता आपल्याला नाही का असं येऊ शकते की वन वर्ड सबस्टिट्यूशन असते, तशा क्वेश्चन्स असतात ना, तर त्यातनी हे येऊ शकते युनिट ऑफ प्रेशियस स्टोन. प्रेशियस स्टोन्स म्हणजे काय असते, तर प्रेशियस स्टोन जसं की गोल्ड, सिल्वर, कॉपर, हे काय प्रेशियस स्टोन आहे. याच्यासाठी नाही का आपण मोजायसाठी, गोल्ड मोजायसाठी आपण काय यूज करतो, तर कॅरेटनं मोजतो आपण. तर कॅरेट याचं करेक्ट आन्सर म्हणून कॅरेट हे काय ते मोजत आहे. आणि 1 कॅरेट म्हणजे 200 mची होती. पाचवा क्वेश्चन आहे शी इज प्रोफिशियंट इन स्पीकिंग मेनी लँग्वेज. आता नाही का एक माणूस नाही का खूप साऱ्या लँग्वेज बोलतो, त्याला आपण काय म्हणू, मल्टीलिंग्युअल. मल्टी म्हणजे खूप सारे, बायलिंग्युअल म्हणजे 2, आणि मोनोलिथिक हे लँग्वेजसाठी नाही आहे, तर हे कपड्यांसाठी आहे. हेट्रोलिंग्विस्टिक असा कोणता शब्द नसते. मल्टीलिंग्युअल काय, एबल टू स्पीक मेनी लँग्वेज. ठीक आहे. त्याच्यानंतर येऊ आपण ग्रुप ऑफ वर्डमध्ये का, अ पर्सन हू लाईक्स टू आर्ग्यू अबाउट एनिथिंग. ऑप्शन ए व्हेरेशियस, ऑप्शन बी रेसिडेंट, ऑप्शन सी कंटेजिनियस, ऑप्शन डी कवर्ड. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी कंटेजिनियस. म्हणजे काय, ते कॉरलसम ऑर्ग्युमेटिव्ह. आता आपण खूप काही लोक बघतो की ते खूप आर्ग्यू करतात. खूप कोणतीही गोष्ट असो, खूप काही ना काही बोलतच राहतात, त्याच्यावर आर्ग्यू करत राहतात, परत उत्तर देत राहतात. तसे कॉरलसम म्हणत असतात त्याला. कॉरल म्हणजे आर्ग्यू करणे, आर्ग्युमेंटिव्ह. ठीक आहे. त्यानंतर येऊ आपण स्पेलिंग चेक. कोणाची स्पेलिंग बघायची. ब्युरोक्रॅसी बरोबर आहे. त्याच्यानंतर एम्ब्रास बरोबर आहे. कॉइन्सर बरोबर आहे. त्याच्यानंतर रिलेव्हंट जे आहे ते VANT पाहिजे, तर हे चुकीचं आहे, हे करेक्ट आहे. 8वा क्वेश्चन आहे ते हिज अल्ट्रुइस्टिक ॲक्ट इज ट्रूली सिन्सिअर. तर अल्ट्रुइस्टिकचा मिनिंग बघायचा आहे. अल्ट्रुइस्टिकचा मिनिंग होते फिलॅन्थ्रॉपिक सी ऑप्शन. फिलॅन्थ्रॉपिक म्हणजे काय, ते आर्टिस्ट सेल्फलेस अँड चॅरिटेबल. हे काय ते फिरवून हे लक्षात ठेवा.
त्याच्यानंतर 9वा वर्ड आहे इन्युएंडो हा वर्ड आहे. आता हा बघा किती भारी वर्ड आहे. असा जर वर्ड आला तर कसं आपल्याला तर जमणारच नाही, आहे का नाही. त्यातनी आपल्याला याच्यातनी ऑप्शन दिलेले आहे. क्रूड झालं, आता ऑप्शन बघा, क्रूड झालं, प्रोज झालं, रेक झालं, इन्सुएशन झालं. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, इन्सुएशन. आणि इन्युएंडो म्हणजे काय असते, इनडायरेक्ट हिंट ऑर रिमार्क, त्याला काय म्हणायचं, इन्सुएशन. इनडायरेक्ट हिंट किंवा रिमार्क देणे म्हणजे इन्युएंडो. आणि इन्सुएशन त्याचं काय म्हणतात ते सिनोनियम. ठीक आहे. त्याच्यानंतर येऊन जाऊ आपण 10व्या क्वेश्चनवर. 10वा क्वेश्चन काय आहे, अ शॉर्ट इंटरेस्टिंग स्टोरी अबाउट रिअल पर्सन ऑर इव्हेंट. त्याचं काय आन्सर येते, ॲन्सिडोट. याचा आन्सर काय होऊन जाईल, ॲन्सिडोट. याचा आन्सर काय येते, ॲन्सिडोट. ॲन्सिडोट काय असते, शॉर्ट रिअल लाईफ स्टोरी असते. स्केच काय असते, रफ डायग्राम असते, किंवा ड्रॉइंग असते. पोएम जे असते ते कविता आपण म्हणू शकतो तिला. आणि नरेटिव्ह असते, हे नाही का खूप ब्रॉड असते, हे नाही का स्टोरीपेक्षा जास्त असते, तर नरेटिव्ह असते ते. ठीक आहे. त्याच्यानंतर वी मस्ट नॉट गिव्ह हिम अँड एक्सक्यूज टू हरास अस. आता या हरासचा आपल्याला काय म्हणायचं आहे, हरासचा आपल्याला सिनोनियम काढायचा आहे. सिनोनियम, तर याचा सिनोनियम होऊन जाते इंटिमेट. हरास म्हणजे ट्रबल और इंटिमेट. हरास म्हणजे ट्रबल और इंटिमेट. हरास म्हणजे ट्रबल और इंटिमेट. इन्व्हाइट म्हणजे आमंत्रित करणे. बेटरे म्हणजे डिस्ट्रॉय करणे. काय झालं की ठीक आहे. त्याच्यानंतर आपण ट्वेल्थमध्ये काय असते, टू हॅव बिगर फिश टू फ्राय. बिगर फिश टू फ्राय म्हणजे काय असते, तर याचं ऑप्शन असते टू हॅव बिगर फिश टू टेक केअर ऑफ, टू हॅव कॅल्क्युलेटेड थिंग्स. तर याचं काय होऊन जाते, बिगर फिश म्हणजे याचंही होऊन जाते टू हॅव बिगर थिंग्स टू टेक केअर ऑफ. म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टीत लक्ष दिल्यापेक्षा आपल्याकडे खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत, त्याच्यात आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. तसं इट मीन्स इट इज हॅव्हिंग मोर इम्पॉर्टंट मॅटर दॅन करंट वन, असं. तर ह्या स्थळी आपण आज आपण 10-12 क्वेश्चन पाहिले. त्याच्यातनी आपण 2-3 इडियम फ्रेजेस पाहिले, त्याच्यानंतर अँटोनियम्स पाहिले आणि सिनोनियम्स पाहिले, आणि एक क्वेश्चन स्पेलिंग मिस्टेकवर पाहिला. असेच क्वेश्चन आपल्याला विचारले जाणार आहे. आणि हावाले क्वेश्चन तुम्ही लक्षात ठेवा, स्क्रीनशॉट घेतलेच असेल. आणि पुढच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. फार्मा एक्झाम सर्कल.